3 दिवस आजचा दिवस गेला, ठीक आहे. आता जसं जसं एक्झाम जवळ येणार आहे ना, असं मनात हुर लागणार आहे. आणि जे पुस्तक तुम्ही काढाल की नाही वाचायला, तुम्हाला वाटेल तिसऱ्या दिवशी एक्झाम आहे, मी जे वाचतोय ती आलं तर बरं, नाहीतर असं वाटायला लागतं की मी चुकीचं तर नाही वाचत आहे. मग असं आणखी थोडी भीती वाटते, बरोबर. मग हळूहळू ही भीती वाढत जाते. आणि कधीपर्यंत वाढत जाते ही भीती? जोपर्यंत पेपर हातात येत नाही आणि पहिलं गोल जोपर्यंत तुम्ही करत नाही, 2-3 पहिले 10 गोल, तिथपर्यंत ही भीती राहते. आणि मग ही जी भीती आहे, या भीतीमध्ये एकदम सिली मिस्टेक करून जाता तुम्ही. आणि आपले जसे एकदम सोपे क्वेश्चन असतात ज्याला आपण सहज वाचलेलं असेल की नाही, ते चुकून जातात ते क्वेश्चन. मग जे काही 100 क्वेश्चन्स आहेत तुमचे, या 100 क्वेश्चन पैकी आपण असं म्हणूया की 25 क्वेश्चन खूप इझी क्वेश्चन असतात. 25 क्वेश्चन म्हणजे प्रत्येकच एक्झामला एमपीएससीचा पॅटर्न आहे. तर 25 क्वेश्चन एकदम सोपे असतात की नाही. जर ही भीती कायम राहिली पेपरच्या शेवटच्या क्षणापर्यंत, तर हे 25 क्वेश्चन जे सहज इझी असतात की नाही, हे चुकण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. म्हणून ही जी भीती आहे, हळूहळू तुम्ही कशा प्रकारे याला कमी कराल याच्यावर थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. कारण 1 मार्क जरी तुम्हाला सहज येत असेल, 1 मार्कामुळे पण आपला रिझल्ट जातो. हा 1 मार्क जर जायचा नसेल तर आता 3 दिवस पूर्वी एक काम करा. आतापर्यंत जे काही जीएस वाचलेला आहे तुम्ही, सर्वांचं जीएस वाचून झाले. किती रिडिंग झालेले असतील? 2 रिडिंग, 3 रिडिंग, किंवा काही असा टॉपिक असेल ज्याचं एकही रिडिंग झाले नसतील. तुम्ही विचार करत असाल की आता मी या 3 दिवसात शेवटचा तो टॉपिक वाचून टाकेल जो वाचलेलाच नाही. पण आता असं करू नका. जो टॉपिक तुम्ही बिलकुल वाचलेलाच नाही आतापर्यंत, त्याला हातच लावू नका शेवटच्या 3 दिवसात. जे तुम्ही वाचलेलं आहे, जे तुमच्याकडे मटेरियल आहे, ज्याला खूप व्यवस्थित वाचणं झालेलं आहे, ते काय करा, फक्त त्याला एक वेळेस ओव्हरलुक करून घ्या आणि एकदम कमी वेळामध्ये. जसं उद्या जर तुम्ही बसले तर उद्या बसताना जे काही सर्व विषय आहेत जीएसचे, आता ऍप्टीची एक अशी ओव्हरलुक करायची काही गरज नाही. ऍप्टीची गरज आहे का? नाही. कारण ऍप्टी असेल तुमचं चांगलं असेल, किंवा नसेल तरी जी काही प्रॅक्टिस केलेली असेल ती परवा दिवशी बरोबर आठवायला लागेल आणि त्या माध्यमातून तुम्ही सोडवाल. रिव्हिजन कशाची गरज आहे सध्या? जीएसची आणि करंटची. करंट सर्वांचं वाचून झालंय, सर्वांचं वाचून झालंय की असं कोणी आहे ज्याचं करंट आतापर्यंत वाचून झालेलं नाही? कुणी असेल तर सांगा प्रामाणिक. बरं, एकदा झालं. कन्फ्यूज जास्त होईल एकाच वेळेस वाचून जर आपण एक्झामला गेलं तर. एक वेळेस वाचण्याचा तोटा काय असतो बघा. जर एकच वेळेस आपण कोणता सब्जेक्ट वाचला असेल, तो जीएस असो किंवा करंट असेल, एक्झाम मध्ये वाचल्यापैकी जे क्वेश्चन येणार असतात आणि आले तर आपल्याला आठवतं की आपण हे वाचलेलं आहे. पण काय होतं की ते वेळेवर व्यवस्थित आठवत नाही आणि 4 ऑप्शन मध्ये काहीतरी कन्फ्युज होतं आणि मग हे मारून म्हणून काहीतरी चुकीचं मारून देतो आणि क्वेश्चन चुकून जातो. म्हणून जे काही मेकॅनिकल करंट आहे ते 20 मार्क तुमच्या हातात आहे, ठीक आहे. ते 20 आणि जे काही बाकीचं करंट आहे जीएस, फक्त एवढंच वाचा या 3 दिवसामध्ये. बाकीचं जीएस काहीच वाचा. फक्त काय म्हणतो की उद्या एक ओव्हरलुक करा जीएस जे काही वाचलेले किंवा क्लासमध्ये जे काही आपण शिकवलेलं आहे, फक्त त्याची एक वेळेस उद्या पूर्ण ओव्हरलुक करून घ्या. जसं की भूगोल शिकवलं असेल ना, महत्वाचे जे काही पॉईंट आहेत, महत्वाचं जेवढं काही असेल, समजून घ्या की भूगोलचं जेवढं तुमचा सिलेबस आहे तो 2 तासातच व्हायला पाहिजे. आणि 2 तास वाचत असताना एवढं जर पुस्तक असेल की नाही, नुसतं असं भरभर चालू नका त्याला. जे पॉईंट वाटतात व्यवस्थित त्याला व्यवस्थित वाचा आणि सर्व पुस्तक जे आहे अशा प्रकारे तुमचं 2 तासात व्हायला पाहिजे जीएस पूर्ण होईल. जे काही नोट्स असतील तुमच्या, तेवढ्या नोट्स तुम्ही 2 तासात कंप्लीट करा एका विषयाच्या. म्हणजे तुम्हाला 5 विषय जे आहेत करंट आपल्या जीएसचे, तर हे एक 10 दिवसात, उद्या 10 दिवस तुम्हाला बसावं लागेल. इथून पुढे 10 दिवस बसा, म्हणजे 2 दिवस उद्या सर्व वाचा. ते जीएस जे काही ओव्हरलुक होईल तेवढं करा. घाई करू नका, एकदम व्यवस्थित करा. म्हणजे असं वाचा की तो जर आला तर चुकलं नाही पाहिजे. डोळ्यात पुढे असे पुढे जातो, सर्व संपून जाते 1 तासात आणि असं वाटतं की काहीच आठवत नाही आपल्याला. असं नका करू. म्हणजे उद्या काय करायचं की जेवढे काही विषय असतील तुमचे, बाकी काहीच वाचू नका.
फक्त जेवढं शिकवलेलं आहे तेवढं वाचा आणि तुम्ही ज्या काही नोट्स काढलेल्या असतील ते वाचा. आणि जसं की एखादी टेक्स्ट बुक जे असेल महत्वाचं टेक्स्ट बुक जसं की 10वीचं भूगोल आहे किंवा मग सायन्स असेल तर सायन्स जर वाचलं असेल एखादे पुस्तक तर त्याच्यामध्ये जे काही तुम्ही अंडरलाईन केलंय किंवा काही बाकीचं लिहून ठेवलं असेल जे सहज वाचता येईल अशा प्रकारचं वाचन उद्या झालं पाहिजे. आणि परवा दिवशी काय करायचं, परवा दिवशी म्हणजे शुक्रवारी काय करायचं की सर्व जे काही करंट आहे, करंट दोन आहेत तुम्हाला, एक जीएसच्या माध्यमातून करंट आणि एक जे काही टेक्निकल मोटारमध्ये जे काही करंट झालेले आहे ते करंट, म्हणजे हे दोन्ही करंट परवा दिवशी वाचून झाले पाहिजे व्यवस्थित. आता त्याच्या नोट्स किती काढलेले आहेत हे बघा, कारण मार्केटमध्ये जे काही करंटचे पुस्तक आहेत ते जवळपास एवढं तेच वाचायला 2 दिवस लागतात. तुम्हाला जे काही करंट शिकवलं असेल इथे त्या नोट्स घ्या, सोबतच तुम्ही काही साईडला काढलं असेल तर ते वाचा. नाहीतर एक काम करा, जे काही मार्केटमध्ये पुस्तक आहेत की नाही त्या पुस्तकाचं महत्वाचे टॉपिक पहिले सिलेक्ट करून घ्या. म्हणजे जसं कसं आतापर्यंत एमपीएससी कोणते कोणते क्वेश्चन विचारलेले आहेत हे मी तुम्हाला सांगतो पहिलं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की करंट मध्ये काय वाचायचं. बघा काय तुम्ही नोट करू शकता आतापर्यंत काय काय वाचायचंय तेवढं. जसं की इस्रोने मागे 104 सॅटेलाइट सोडले, एमपीएससीने आतापर्यंत क्वेश्चन विचारला नाही. मग काय करेल, फेब्रुवारी घटना झाली, फेब्रुवारीमध्ये मार्चच्या एक्झाम मध्ये नाही आली, एप्रिलच्या एक्झाम मध्ये नाही आली, म्हणजे कसं मार्च मध्ये जो पीएसआयचा पेपर झाला त्याच्यामध्ये विचारलं नाही. त्यानंतर राज्यसेवेची जी एक्झाम झाली याच्यामध्ये विचारलं नाही. तर याचा अर्थ काय आहे की येणाऱ्या एक्झाम मध्ये कुठे ना कुठे ते विचारेल. आणि त्यानंतरची तुमची एक्झाम आहे पहिली, मग यासाठी पहिलं ते व्यवस्थित लिहून ठेवा की ते वाचायचंय. बाकीचं जे काही 2017 मध्ये जानेवारीमध्ये जे काही अवॉर्ड भेटले, 26 जानेवारीच्या वेळेस जे काही अवॉर्ड भेटले असतील, म्हणजे ते भारतरत्न असो, पद्मभूषण असो, पद्मविभूषण असो, याचं थोडस व्यवस्थित बघून घ्या कोणाला काय भेटलेला. त्यानंतर जर तुमची एक्झाम आता या मे महिन्याच्या म्हणजे एप्रिलच्या एंडिंगला आहे तर एप्रिलचं जे काही बुलेटिन आहे, बुलेटिन याचा अर्थ जो मासिक आहे, त्या मासिक मध्ये एक मार्च, फेब्रुवारी, जानेवारी हे 3 जे आहे व्यवस्थित वाचून घ्या. आणि काय वाचायचं तुम्ही वाचले काय पहिलं ते व्यवस्थित ठरवलं गरजेचं आहे. जर बुलेटिन वाचले तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की काय आपण वाचलंय, कशाला अंडरलाईन केलंय, काय महत्वाचं आपल्याला वाटतं, ते व्यवस्थित जे ठळक घडामोडी आहेत जे महत्वाचे आहेत ते फक्त वाचायचे. म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 4 बुलेटिनवर खूप चांगला भर आहे, या 4 बुलेटिनवर. कारण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 4 बुलेटिनवर आतापर्यंत आयोगाने क्वेश्चन विचारलेले नाहीत. करत आयोगाला एमपीएससीला म्हणजे राज्यसेवेला जे क्वेश्चन आलेले आहेत 1-2 क्वेश्चन जस्ट रिलेटेड नवीन आलेले होते. त्यानंतर सर्व डिसेंबरच्या पहिल्याचे क्वेश्चन होते. म्हणजे तुमची जी एक्झाम आहे या 4 महिन्याचं जे काही तुम्ही वाचून ठेवलं ते व्यवस्थित वाचून ठेवा, म्हणजे त्याच्यापैकी आला क्वेश्चन तर गेला नाही पाहिजे. आणि मला असं वाटतं की जे काही सॅटेलाइट आपण सोडले 104 त्याच्यावर क्वेश्चन आलेला नाही. तुम्हाला इथून येणार आहे 6 ते 7 क्वेश्चन करंटचे, आणि त्यापैकी जर आला तर याच्यावर एखादी क्वेश्चन असायला हरकत नाही. त्यानंतर जे काही अवॉर्ड वगैरे भेटलेले आहेत ते व्यवस्थित वाचा. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये खूप सारे अवॉर्ड भेटलेले आहेत, ते अवॉर्डचं जे काही लिस्टिंग आहे ते व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर एक टॉपिक तुम्हाला न चुकता वाचायचा आहे करंटसाठी, कोणता की सकाळी बुक जे आहे, आता 3 महिन्याची सकाळी बुक आली, तुम्हाला माहिती असेल मार्चची सकाळ बुक आलेली आहे. सर्वांना करून घेतलं 3 महिन्याचं जे आहे त्याच्या शेवटच्या पेजवर म्हणजे 2-4 पेजवर कोणत्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे, एवढ्या जे महत्वाचे व्यक्ती होते तो टॉपिक खूप व्यवस्थित वाचायचा आहे. त्यानंतर कोणत्या व्यक्तीला कोणते अवॉर्ड भेटले आणि नियुक्ती कोणाकोणाचा झाली आहे हे जवळपास 15 ते 20 पेजेसचं जे सर्व मटेरियल असेल, बरोबर, हे एवढं वाचून काढा. याच्यापैकी 1 किंवा 2 क्वेश्चन तुम्हाला तिथे सापडते. लक्षात आलं मी काय म्हटलं करंटच्या संदर्भात. आणि मेकॅनिकलचं जे काही ट्रेंड आहे सरांनी तुम्हाला सांगितलं असेल, जे काही महत्वाचं असेल तेवढं वाचून ठेवा. खूप घाई करू नका, एकच वेळेस तुम्हाला वाचायचंय आणि एक वेळेस कसं वाचायचंय हे जे काही करंट म्हणतोय असं वाचा की उद्या परवा दिवशी जर क्वेश्चन आला तर चुकला नाही पाहिजे.
आलं लक्षात? त्यानंतर जीएस झालं सर्व, उद्या जीएस व्हायला पाहिजे, परवा दिवशी काय व्हायला पाहिजे? करंट. शनिवारचा जो दिवस आहे तुम्हाला सर्वात महत्वाचा दिवस आहे. तुम्हाला असं वाटतं की उद्या काय होणार आहे? सरांनी हे दिलेलं आहे, खूप चांगली गोष्ट झाली. मी तुम्हाला डायरेक्ट टॉपिकच सांगतो, म्हणजे तुम्ही ते बघा. याच्यावर व्यक्ती निधन आहे, हे घेतलंय सर्वांनी. याच्यावर एक व्यक्ती निधन वाचायचंय आणि इनबिट किती पेज आहे? 3-4 पेजेस आहेत फक्त. व्यवस्थित वाचा, त्यापैकी क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यानंतर महत्वाच्या व्यक्तीची निवड जी आहे हे पण टॉपिक दिलेला आहे, ते 3 ते 4 पेज आहे, खूप जास्त नाही, कारण 3च महिन्याचा आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विचारलेले आहेत. या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये तुम्हाला काय वाचायचंय? भारताच्या दृष्टिकोनातून कोणते व्यक्ती महत्वाचे आहेत आणि त्यांना कोणते आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत ते वाचा. लक्षात आलं मी काय म्हटलं? म्हणजे अवॉर्ड मिळतोय कुठल्या तरी अमेरिकन व्यक्तीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि जो आपल्यासाठी महत्वाचा नाही असं क्वेश्चन शक्यतो येत नाही. भारताचा व्यक्ती आहे किंवा भारतीय मूळ व्यक्ती आहे किंवा आज तो इंग्लंडमध्ये जाऊन राहतोय किंवा दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहतोय, अशा व्यक्तींना जर भेटलं असेल तर ते वाचा. आलं लक्षात? त्यानंतर हे जे म्हणतोय मी पुरस्कार, हा वाला एक टॉपिक वाचा व्यवस्थित. छोटे छोटे आहे, 2-2, 3-3 पेजेस आहे, पण खूप महत्वाचे आहे. त्यानंतर शासन निर्णय किंवा राजकीय घडामोडी काही वाचू नका तुम्ही, काही घेणं देणं नाही त्याच्याशी.